प्रतिनिधी विशाल जाधव। आज आपण आहोत नेरूळ सेक्टर 16A या ठिकाणी। काल रात्री 11:30च्या सुमारास या ठिकाणी इथून लाईट गेलेली आहे। हे जे सबस्टेशन आहे MSEBचे ते पूर्णतः अनधिकृत सबस्टेशन आहे। या सबस्टेशनमधून पूर्ण सेक्टरमध्ये प्रभागामध्ये या ठिकाणी लाईट गेलेली आहे। आपण पाहत असाल या ठिकाणी या सबस्टेशनची दुरावस्था। हे पहा, या ठिकाणी हे सबस्टेशन पूर्ण तुटलेले आहे मागच्या बाजूने। या तुटलेल्या सबस्टेशनची कल्पना मी 10 तारखेलाच संबंधित अधिकाऱ्यांना दिली होती, मात्र या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी सपशेल दुर्लक्ष केलं आणि 25 तारखेला रात्री ही दुर्घटना घडली। आता या दुर्घटनेला जबाबदार कोण? आज या ठिकाणी या सबस्टेशनचं काम इथं होतंय, या कामाची पद्धत बघा। या ठिकाणी हे काम सुद्धा होत असताना हे व्यवस्थित होतंय का? आणि हेच काम आणि हाच ट्रान्सफॉर्मर हा नंतर पर्यायी दुसऱ्या जागेमध्ये हलवला जाणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे। आज तब्बल 12 तास उलटून गेले असताना सुद्धा आज प्रभागामध्ये लाईट नाही आहे। रात्री संपूर्ण रात्र आणि संपूर्ण दिवस आज या ठिकाणी लहान मुलं, वृद्ध माणसं अक्षरशः गाडीमध्ये AC लावून झोपलेले आहेत। मात्र स्थानिक प्रतिनिधी आणि महावितरणचे कार्यकारी या ठिकाणी कोणीही या ठिकाणी भेटीस आलेले नाही आहेत। तर या संबंधित प्रभागाला आणि या संबंधित घटनेला जबाबदार कोण? आता हा स्थानिक नागरिकांचा प्रश्न आहे, याच्यासाठी तरी उत्तर द्यावं। धन्यवाद।